नमस्कार. तारा न्यूज प्रस्तुत नवदुर्गा स्पेशल या विशेष कार्यक्रमामध्ये मी सुरेखा तुमचं मनापासून स्वागत करते. शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली आहे आणि या निमित्तानं आपण तारा न्यूजच्या माध्यमातून विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांचा प्रवास तुमच्यापर्यंत घेऊन येतोय. संघर्ष हा शब्द आपण असाच उच्चारतोय, पण संघर्ष जगताना किंवा संघर्षमय जीवन जगताना काय कठीण परिस्थिती येते हे ज्यांनी अनुभवले तेच सांगू शकतात. गरिबीची परिस्थिती, सामाजिक बांधिलकी आणि आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द, त्याचबरोबर समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ, हे सर्व करत असताना यातून वाट काढत शैक्षणिक क्षेत्रात नाव करणाऱ्या आदर्श शिक्षिका आज आपल्यासोबत आहेत. त्यांनी संघर्षमय जीवनातून आपला प्रवास आणि प्रवासाचा ध्येय कसं गाठलं हे आज आपण पाहणार आहोत. आणि त्यासाठी आज आपल्यासोबत आहेत अनिता भगवान पाटील. तर नमस्ते मॅडम. नमस्ते. तारा न्यूजमध्ये तुमचं मनापासून स्वागत. सर्वात प्रथम मॅडम, तुमच्या शैक्षणिक प्रवासाबद्दल काय सांगाल? माझा आता शैक्षणिक प्रवासाबद्दल सांगायचं म्हटलं तर मला लहानपणापासूनच सुरुवात करायला लागेल. आम्ही 4 भावंड आहोत आणि 4 भावंडामध्ये माझा भाऊ मोठा आहे सगळ्यात आणि मी 4 नंबर म्हणजे शेवटचा नंबर माझा आहे. अच्छा. आणि लहानपणापासून मला शिकण्याची खूप आवड आहे, पण घरची परिस्थिती आमची खूप गरिबीची. आई घरकाम करायची, खानावळ घालायचे, म्हणजे लोकांना जेवण करून घालायचं. मग असं करत असताना आम्हाला पण खूप अडचण यायच्या. घरी परिस्थिती नसल्यामुळं आम्ही 4 भावंडांचं शिक्षण पूर्ण करायचं हे आईला आणि बाबांना माझ्या जरा कठीण जात होतं. मग आम्ही त्यांना थोडं थोडं मदत करत राहायचं. अच्छा. आणि खानावळ असल्यामुळं कधी त्या काळी पाण्याची सोय नव्हती. मग पाणी भरायचं असेल त्यावेळी माझी आई 40-40 लोकांना जेवण करून घालायची. मग तिला थोडी आमची मदत व्हावी. शिक्षण करत करत आम्ही तिलासुद्धा ती मदत करत होतो. आणि डोक्यानं पाणी आणून पाणी भरायचं, सकाळी पाणी भरायचं आणि सकाळी पाणी भरून मग नंतरनं 10 वाजल्यानंतर मग आम्ही शाळेत जायचं. आणि शाळेतून पुन्हा घरी आल्यानंतर संध्याकाळी घरी आलं की आपलं सगळं आवरायचं. आणि त्यावेळी आईला मदत व्हायची, गॅसची सोय नसायची. मग शक्यतो सगळं जेवण आई चुलीवरच करायची. मग इतकी परिस्थिती गरिबीची होती की आम्ही सगळं गॅसवर करू शकत नव्हतं जेवण वगैरे. मग आम्ही 4 भावंड काय करायचं, संध्याकाळी आल्यानंतर शेण गोळा करायला जायचं. शेण गोळा करून आणायचं, ते लावायचं आणि नंतर घरी यायचं. आणि तिथून पुढं नंतरनं मग संध्याकाळी 8 नंतर थोडंसं मग आईला पण कामात मदत करायची, झाडलोट करायची, जेवण वाढायला मदत करायची. आणि मग संध्याकाळी 1 तासभर आम्ही अभ्यास करायचं. मग असं करत करत माझं शिक्षण 6वीपर्यंत माझ्या गावात झालं. शिक्षण माझं तसं बघायला गेलं तर खूप ठिकाणी, म्हणजे माझं शिक्षण एका ठिकाणी झालं नाही. 6वी नंतर माझे वडील गवंडी काम करतात. मग तिकडं रत्नागिरी जिल्ह्यात साखरपा म्हणून गाव आहे, त्या गावात त्यांना नंतर तिकडं कामं मिळालीत. मग आम्ही सगळं आमचं कुटुंब सगळं तिकडं गेलो. अच्छा. तिकडे गेल्यानंतर मग 6वी 7वी 8वी 9वी 3 वर्ष माझं तिथं शिक्षण झालं. मग तिथं शिक्षण करत असताना सुद्धा आम्ही राहायला ज्या ठिकाणी होतो तिथून शाळेला जायला 2 किलोमीटर मला चालत जावं लागत. मी आणि माझी 3 नंबरची बहीण आम्ही दोघीजणी तिथं शाळेला जात होतो. असं करत मी 3 वर्ष तिथं शिक्षण पूर्ण केलं. त्याच्यानंतर मग तिथं कामं वगैरे संपल्यानंतर मग आम्ही पुन्हा गावी आलो. गावी आल्यानंतर पुन्हा मी 10वीला ॲडमिशन पुन्हा माझ्या गावीच घेतलं. मला शिक्षणाची एवढी ओढ होती, मला खूप अभ्यास करावा असं वाटायचा, पण घरच्या परिस्थितीमुळं वेळ कमी मिळायचा. आणि असं करतच मी 10वी पास झाले. म्हणजे कसं 10वीला आम्हाला शिक्षक जे होते, 10वीला गणितला शिक्षक 6 महिने नव्हते. पण माझी शिकण्याची ओढ इतकी होती, मी 12 वाजेपर्यंत अभ्यास केला आणि 10वी पासआउट चांगल्या मार्काने झाले. आणि तिथून पुढचं शिक्षण माझं कॉलेजचं सरोड या गावी झालं. माझ्या गावातली मी पहिली विद्यार्थिनी होती पासनं कॉलेजला जायचं दुसऱ्या गावी. हा एक आनंद मला वेगळा वाटत होता त्यावेळी. आणि तिथे गेल्यानंतरही माझं म्हणजे शिक्षण बऱ्यापैकी चालू राहिलं. त्यावेळी जरा थोडी परिस्थिती आमच्या चांगली झाल्यामुळं मी थोडंसं मला अभ्यासाला वेळ देऊ शकले. आणि त्यानंतर आमच्या त्यावेळी 10वी नंतर D.Ed होतं. 10वी नंतर D.Ed असल्यामुळं मला त्यावेळी कळलं नाही की पुढं काय करायचं. मग कॉलेज करण्याशिवाय मला पर्याय नव्हता, कारण कॉलेजला 10वीला मला 58% मार्क्स पडले होते आणि त्यावेळी मेरिटवर होतं, भरती होती. मग नंतर मी 11वी 12वी केली
कॉमर्समधून FY केलं आणि त्यावेळी 12वी नंतर D.Ed झालं. अच्छा. असं मग मी पुन्हा D.Edला मग मी विचार केला, मी 14वी आता करतोय, पण काय करावं, 14वी करून 15वी करून. त्यावेळी एवढं ज्ञान नव्हतं की पुढं काय करावं हे कोण सांगेल, एवढं घरात कोण असं सुशिक्षित नव्हतं. त्याच्यामुळं मीच स्वतःच तो निर्णय घेतला. आपण कॉलेजला जातोय म्हटल्यावर आपल्याला थोडंसं बाहेरचं ज्ञान येतेच की, ऐकून असं चला जाऊया, आपल्याला एक पुढं काहीतरी करायचं आहे. आणि शिक्षक व्हायचं मला पहिल्यापासूनच आवड होती. हे सगळं करत असताना तुम्हाला पाठबळ कोणाचं मिळालं किंवा बळ म्हणतोय आपण एक जे आपल्या पाठीमागे असते ते कोणाचं मिळालं? माझे आई बाबा आणि माझा मोठा भाऊ. ओके. म्हणजे माझ्या आईचं स्वप्न होतं की मला खूप शिकवायचं, कारण त्यावेळी गवंडी काम करत असताना वडिलांच्या हाताखाली कामाला आम्ही जात होतो सगळी भावंड आमची. माझ्या भावाने म्हणजे घरची परिस्थिती नसल्यामुळे बाबांना मदत करायचं ठरवलं आणि त्याची 12वीतून त्याने शाळा सोडली. मग त्याच्यानंतर माझ्या 2 बहिणींना पण माझे आई वडील म्हणजे जास्त शिकवू शकले नाहीत. 7वीपर्यंत त्यांचं शिक्षण झालं. मग तिथून पुढं प्रवास चालू झाला. माझ्या आईला असं वाटायला लागलं, बाबांना माझ्या असं वाटायला लागलं की ही हुशार आहे. त्यांना वाटत होतं की मी हुशार आहे, हिला खूप शिकवायचं, असं त्यांची इच्छा होती. आणि 10वी नंतर गेल्यानंतर तर भावाला पण असं वाटायला लागलं की खरंच बाबा म्हणजे माझी बहीण म्हणजे पुढं शिक्षण घेण्यासारखी आहे, मला तिला शिकवायचं अशी त्याची पण इच्छा होती. मला माझ्या भावाचं पण खूप मोठं पाठबळ मिळालं. ओके. आपल्याला आयुष्यातल्या अशा कोणत्या घटनांनी शिकण्याची आणि समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा मिळाली? माझ्या आई वडिलांची परिस्थिती गरिबी असल्यामुळं मला असं नेहमी वाटायचं की माझा भाऊ शिकला नाही, माझ्या बहिणी शिकल्या नाहीत, आपण तरी शिकून मोठं व्हायचं, आपल्या आई वडिलांचा आधार बनायचं. अच्छा. हे माझं स्वप्न होतं. म्हणजे मला असं वाटत नव्हतं की मी लग्न करून दुसऱ्याच्या परक्याच्या घरी जावं, शिक्षण घेऊन माझ्या आई वडिलांची सेवा करावी अशी माझी खूप इच्छा होती. आणि त्यानंतर म्हटलात तर माझं लग्न झालं. लग्नानंतरही सासरची परिस्थिती इतकी असं आम्ही मिडियम क्लासमधले पण नव्हतो की घरात बसून खाणं. अच्छा. सगळी कामं आम्हाला करावी लागत होती, मला घरातली कामं करावी लागत होती. त्यातच मला मुलगा झाला. माझा मुलगा लहान होता आणि घरातली अशी चणचण बघून असं वाटतं ना की बाबा आपण ज्या परिस्थितीतून वरती आलो त्या परिस्थितीत माझ्या मुलाला नाही मला ठेवायचं होतं. अच्छा. असं म्हणजे माझ्या मुलाचं शिक्षण चांगल्या पद्धतीनं त्याला हव्या त्या शाळेत पाठवून त्याला हवं तसं शिकवावं, त्याला पाहिजे त्या गोष्टी त्याला मला ज्या मिळाल्या नाहीत मी त्याला देऊ शकेन. म्हणजे ह्या अशा काही घटना आहेत की त्यामुळं मला असं तीव्र जाणीव झाली की आपण शिकलं पाहिजे आणि पुढं होऊन नोकरी करून आपल्या गरजा पूर्ण केल्या पाहिजेत, आपलं कुटुंब आपल्याला सांभाळता आलं पाहिजे, आपल्या नवऱ्याचा आधार आपण बनलं पाहिजे. अच्छा. आणि आपल्या संसारात आपल्याला मदत करता आली पाहिजे. अच्छा. असं मला आता तुम्ही शैक्षणिक क्षेत्रात आहे तर या क्षेत्रात काम करत असताना गरीब म्हणा किंवा ज्यांना शिकायची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतानाचा तुमचा एखादा अनुभव किंवा त्यातून ती मुलं पुढे गेलेली त्याचा एखादा अनुभव याबद्दल काय सांगाल? आहे ना असं अनुभव. म्हणजे आता आमची शाळा तशी खाजगीच आहे माझी. म्हणजे मी जेव्हा शाळेवर जॉईन झाली 2005ला आणि माझं D.Ed झालं 2095ला. मग ह्या जॉईनिंगमध्ये माझा 10 वर्षाचा जवळजवळ गॅप गेला. मला असं वाटत होतं की मला 10 वर्षाच्या गॅपनंतर मी जर नोकरी करायला गेलो तर मला शिकवता येईल की नाही, हा माझा कॉन्फिडन्स लूज झाला होता. त्यावेळी आत्मविश्वास कमी झाला होता. पण मी ज्यावेळी शाळेत जायला लागले त्यावेळी माझ्याकडं म्हणजे 2रीचा वर्गाला 2रीनंतर 3रीचा आला त्यावेळी आमच्याकडं स्पर्धा परीक्षा असायच्या, मंथन वगैरे किंवा STS अशा स्पर्धा परीक्षा असायच्या. आणि त्या स्पर्धा परीक्षांमध्ये ज्यावेळी माझी मुलं म्हणजे मी शिकवत असताना माझी मुलं मेरिटमध्ये आले त्यावेळी मला असं वाटायला लागलं की माझी शाळा एवढी खेडेगावातली आहे आणि ह्या खेडेगावातल्या गरीब कुटुंबातली ही मुलं माझ्या शाळेमध्ये येतात, मला त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे त्यावेळी माझ्या होप्स वाढल्या की माझी मुलं जर मेरिटमध्ये येत असतील तर माझ्याकडं असं काहीतरी आहे की मी त्यांना देऊ शकतो. म्हणजे मला तिथून म्हणजे मला तीव्र जाणीव झाली की नाही मला हे काम करायचं आहे आणि खेड्यापाड्यातल्या मुलांसाठी त्यांच्यापर्यंत माझं ज्ञान मला पोचवायचं आहे आणि पोचवून ह्या ज्ञानाचा त्यांना पुढं खूप फायदा झाला पाहिजे असं काहीतरी मला त्यांच्यासाठी करायचं. आता हे सगळं करत असताना तुम्हाला इतक्या अडचणी आल्या, इतकी परिस्थिती बेताची असतानाही तुम्ही पुढं शिकला, पण हे एवढं सगळं करत असताना
थोडे दिवस तुम्ही कमी पगारावरही काम केलं, तर हे सगळं करत असताना कधी असं वाटलं का तुम्हाला हे सगळं सोडून द्यावं? नाही वाटलं, नाही वाटलं, कारण माझा संसार करत असताना माझ्या संसारात मला खूप अडचणी येत होत्या. अच्छा. आणि त्यासाठी मला अशी तेवढी जाणीव होत होती की आपल्याकडे पैसा पाहिजे. अच्छा. आपण पैसा कमवला पाहिजे, त्याशिवाय आपण पुढची जी आपली ध्येय ठरवलीत ते आपण साध्य नाही करू शकणार. अच्छा. आणि मग मी शाळेवर जायला लागले. कमी पगारात सुद्धा मी एवढ्या वर्षी काम केलं, कारण त्यावेळी मला असं वाटत होतं की आमची शाळा म्हणजे खाजगी शाळा आहे. अच्छा. आणि त्यावेळी नवीनच चालू झाली होती आणि मला अशा होप्स होते की माझी शाळा अनुदानावर येणार आणि मला पगार चालू होणार. अच्छा. ह्या इच्छेखातर मी काही नाही, मी जिद्द सोडली नाही. अच्छा. मला खूप अडचणी आल्या. माझ्या गावापासून मला शाळेपर्यंत जाण्यासाठी म्हणजे शाळा माझी शेडगेवाडीत आणि आम्ही राहत होतो मालेवाडीत, आणि पलीकडे जाण्यासाठी मोठा ब्रिज होता. त्या ब्रिजवरून आम्हाला उन्हाळा पावसाळ्यात जावं लागायचं. आणि ते करत असताना मला खूप अडचणी येत होत्या. मला आमच्या गावाकडे तिकडे एसट्या नसायच्या. अच्छा. मग मिस्टर माझे अधूनमधून मला गाडीवरून नेऊन सोडायचे. दररोज नेणं आणणं शक्य नसायचं. पण असं कधी वाटलं नाही की सोडावं, कारण पुढं होप्स दिसायला लागल्या म्हणून मी करू शकते हे. अच्छा. एवढ्या अडचणीवर मात करून सुद्धा मी पुढं नोकरी करू शकते म्हणून मला नाही माझ्या मनात आलं तसं कधी. अच्छा. तर मॅडम, तुमच्या दृष्टिकोनातून घरकाम, मुलं सांभाळणे, नोकरी करणे ह्या सगळ्या अडचणी महिलांसाठी असतात. तर त्या अडचणी करत ह्या जबाबदाऱ्या पार पडत असताना स्त्रियांनी कसं म्हणजे कसं नियोजन करावं असं याबद्दल तुम्ही काय सांगाल? नियोजन कशा पद्धतीने करायला पाहिजे किंवा तुम्ही कसं केलं होतं हे सगळ्या जबाबदाऱ्या पार पडत वगैरे असताना? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्त्रियांना, मला असं वाटतं की स्त्रिया खूप कणखर असतात आणि सगळ्या जबाबदाऱ्या अगदी चांगल्या पद्धतीने पार पाडू शकतात. म्हणजे कसं, स्त्रियांमध्ये एक आत्मशक्ती जास्त असते, आत्मविश्वास जास्त असतो. मग आपण कधी पण समाजात बघत असताना पुरुषांपेक्षा मला असं वाटतं की स्त्रिया जास्त जबाबदारी पार पाडू शकतात. याचं उत्तम उदाहरण मी स्वतः आहे. अच्छा. कारण मला असं वाटतं की स्त्री ज्यावेळी सासरी जाते त्यावेळी माहेरच्या सुद्धा जबाबदाऱ्या पार पाडायच्या असतात आणि आपल्या कुटुंबाच्या सुद्धा तिला जबाबदाऱ्या पार पाडायच्या असतात. पण हे करत असताना तिला ते बळ कुठून मिळतं, तर तिला तिचा संसार करायचा असतो. तिला तिचा संसार करून जगाला दाखवायचं असतं की मी हे केलं आहे आणि हे मी करून दाखवते. हा आत्मविश्वास स्त्रियांमध्ये असतो. आणि माझ्या बाबतीत म्हणाल तर मला ते करावंच लागणार होतं, कारण मला माझ्या बाळाचं स्वप्न पूर्ण करायचं होतं, माझ्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं होतं. मला बरेच दिवस नोकरी नसल्यामुळं आईसारखी असं म्हणजे इतरांजवळ म्हणायचे माझ्या पोरगीला नोकरी नाही, एवढी शिकले असं तसं. मला ते माझ्या मनाला खूप असं म्हणजे वाटायचं की मी किमान आईवडिलांचं स्वप्न म्हणून तरी मला पुढं शिक्षण करायला पाहिजे. मग घरात खूप कामं असायची त्यावेळी. म्हणजे कसं, घर सांभाळायचं आणि पैसा सगळीकडून आला पाहिजे असं मला वाटायचं. मी फक्त नोकरी करेन, नोकरीत मला पैसे जास्त मिळत नाहीत, त्याचबरोबर मला घरात सुद्धा साईड बिझनेस म्हणून काहीतरी करायला पाहिजे. मी शिलाई काम पण चालू केलं. ओके. मी शिलाई काम चालू केलं. सकाळी पहाटे 4ला उठायची, स्वयंपाक सगळा आवरायची आणि सकाळी 8:30-9ला आवरून मी जायची. त्याच्या अगोदर मी 2 ब्लाऊज शिवून काढायचे. अरे वा. 2 ब्लाऊज शिवून काढायचे. म्हणजे मी जिद्दच मनात ठेवली होती की आपण स्वतःवर निर्भर राहायचं, स्वतः कमवायचं आणि स्वतःवर निर्भर राहायचं. म्हणजे समाजात कसं आहे, स्त्रिया पुरुषांनी आणून दिलं तर घरात करून घालायचं, असं नाही करायचं. आपल्यामुळं आपला संसार उभा राहणार असेल, आपल्या नवऱ्याला मदत होणार असेल, आपला मुलगा पुढं चांगला घडणार असेल तर आपल्याला हे केलं पाहिजे असं मला वाटलं. आणि त्यानंतर मी ते शाळेत जायला लागले. शाळेतून यायचं, संध्याकाळी घरी यायचं, पटापटा स्वयंपाक आटपायचा आणि स्वयंपाक आटोपून झाल्यानंतर पुन्हा कपडे कटिंग करून ठेवायचे रात्री 10-11 वाजेपर्यंत. पुन्हा माझा दिनक्रम तोच, पुन्हा सकाळी 4:30ला उठायचं, असं करायचं. आणि सुट्टी दिवशी जर म्हणाल तर मार्च, एप्रिल, मेमध्ये सकाळच्या आमच्या मॉर्निंग असतात शाळा. मग शेजापाजारी गुरं असतात, मग त्यावेळी मग मॉर्निंग करून घरी यायचं, कपडे शिवायचे, त्यातून शेजापाजारी त्यांचे गुरं असतात त्यांचं शेण गोळा करायचं, ते नेऊन लावायचं. का आणि कसं म्हणजे त्यावेळी गॅस होतं, पण महिन्याला गॅस आपण कुठून भरून आणणार, एवढे पैसे नसणार आपल्याला. माझे मिस्टर नेहमी म्हणायचे, नाही अगं अनिता, आपण जेवढी बचत करू ना ती बचत म्हणजे आपली कमाई असते.
असं माझे मिस्टर नेहमी म्हणायचे. मग मला असं वाटायचं आपण बचत केली पाहिजे कुठेतरी. आपण कसं आता 1 महिनाभर गॅस वापरलं तर ते आपलं खर्ची पडणार, तेवढे पैसे खर्च होणार. त्याच्यापेक्षा आपण शेणी लावल्या, गोवऱ्या गोळा केल्या, त्याच्यावर चुलीवर थोडा स्वयंपाक केला तर आपले तिथं पैसे बचत होऊ शकतात. म्हणून मी हे सुद्धा काम केलं. त्याचबरोबर तुम्हाला खरं सांगायचं म्हटलं तर मी कोंबड्यासुद्धा पाळल्यात. कोंबड्या पाळल्या म्हणजे कसं त्या कोंबड्यांच्या कमाईमधून मी बरेचसे थोडीफार दागिनेसुद्धा केले. खूप अभिमानाची गोष्ट आहे. म्हणजे जिद्द ठेवली तर सगळी स्वप्न आपण पूर्ण करू शकतो हे तुमचं ऐकल्यानंतर लक्षात येते. आता तुम्ही शिक्षिका म्हणून काम करत असताना बऱ्याच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केलं किंवा करोना काळात तुम्ही काम केलं, तर असा कुठला क्षण होता का की जे पाहिल्यानंतर तुम्हाला असं स्वतःला फील झालं किंवा स्वतःलाच वाटलं की इथं मला विजय मिळालाय, असा कुठली एखादी घटना आहे का? हां, होतं ना. मी ज्यावेळी शाळेवर जायला लागले त्याच्यानंतर म्हणजे आमच्या स्पर्धा परीक्षा चालू होत्या. त्या काळात म्हणजे शिष्यवृत्ती 4थीला त्यावेळी शिष्यवृत्ती होती आणि मला असं वाटत होतं की नाही आपण करून दाखवायचं, इतरांपेक्षा आपण वेगळं काहीतरी करून दाखवायचं. आणि मी ज्या क्षेत्रात गेलो, मी जिथं सर्व्हिस करते तिथंच मला ते करायचं आहे. म्हणजे माझ्या मुख्याध्यापक मॅडम आहेत त्यांचा पण माझ्यावर खूप विश्वास होता, माझ्या संस्थापकांचा माझ्यावर खूप विश्वास होता आणि त्या विश्वासाला मला पात्र ठरायचं होतं. म्हणून मी शिष्यवृत्तीचा पहिलाच वर्ग घेतला आणि पहिल्याच वर्षी माझे 15 मुलं मेरिट लिस्टमध्ये आले. अरे वा. आणि मला इतका आनंद झाला, तो आनंद मी आजही नाही विसरू शकत. मी दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यावर माझ्या मुख्याध्यापकांनी मला म्हणजे असं मिठीत घेतलं आणि त्यांना पण तो आनंद झाला, मला पण आनंद झाला. माझा आनंदाश्रू मला आवरता आले नाही त्यावेळी. मला इतका म्हणजे तो क्षण माझ्यासाठी माझ्या नोकरीमधला किंवा माझ्या ह्याच्यातला खूप म्हणजे अविस्मरणीय क्षण होता असं मला वाटतं. एवढं सगळं करत असताना सुद्धा आजकाल आपण बघतो की महिलांना कमी लेखलं जातंय, याबाबत तुमचं मत काय आहे? आहे असं मला पण जाणवतं, ते महिलांना कमी लेखलं पाहिजे, लेखलं जातं हे मला पण जाणवतं. कारण स्त्रियांनी स्वतःमध्ये आपण इम्प्रूव्हमेंट करून जर समाजाला तसं दाखवून दिलं की आम्ही हे करू शकतो, आम्ही समाज बदलू शकतो, आम्ही आमचं कुटुंब सांभाळू शकतो आणि आम्ही स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःसुद्धा ते जे पुरुष करतात ते काम आम्ही स्वतःसुद्धा करू शकतो. पूर्णपणे पुरुषांवर अवलंबून राहिल्यामुळं आपण वेळीच उत्तर देऊ शकत नाही. कारण आपल्याकडं कसं पुरुषप्रधान संस्कृती आहे, मग पुरुष सांगतील तेच ऐकायचं. हे आपण केव्हा करतो? ज्यावेळी आपण कोणती एखादी गोष्ट करू शकत नाही किंवा आपण कमाई करू शकत नाही, त्यामुळं आपण बोलू शकत नाही, आपण तिथं अडकलं जातो. आणि त्यामुळं मला असं वाटतं की स्त्रियांना तिथं कमी लेखलं जातं की तू चूल मूल एवढंच सांभाळायचं, एवढंच तुझं काम आहे. पण हे काम फक्त स्त्रियांचं नाही आहे, हे स्त्रियांनी ओळखलं पाहिजे, स्त्रियांनी स्वतःला बदललं पाहिजे आणि स्वतःशी बोललं पाहिजे की आपण सगळ्यातली जगातली बेस्ट व्यक्ती आहे आणि आपण जगात बदल करून दाखवू शकतो. बरोबर. आता मॅडम, भविष्यात तुमच्या विद्यार्थ्यांसाठी काही उपक्रम तुम्ही तयार केलेत काय किंवा काय तुमच्या डोक्यात अशा कल्पना आहेत काय किंवा समाजासाठी काय करायची इच्छा वगैरे तुमची अशी काही स्वप्न आहेत का? आहेत ना. मला खरं तर सांगू का, समाजात अशा दुर्बल स्त्रिया आहेत की त्यांना खरंच घरी मान सन्मान मिळत नाही. आणि हा का मिळत नाही तर त्यांना समाजातल्या स्त्रिया खूप म्हणजे पुढं जाण्याच्या स्टेजवर असतात पण त्यांना मागं ओढलं जातं. मग अशा काही स्त्रिया असतील, आता फॉर एक्झाम्पल सांगायचं म्हटलं तर माझी बहीण गीतांजली डोंबे मॅडम, तिला असं पुढं जायचं म्हणजे जाऊन समाजासाठी काहीतरी करायचं आणि आत्ता सध्या ती जिद्द फाउंडेशन तिची संस्था चालवते, सामाजिक कार्य करते. मग अशा स्त्रिया पुढं जाणार असतील तर त्यांना मला प्रेरणा द्यायची आहे, त्यांना वेळोवेळी मदत करायची आहे आणि त्यांच्यासाठी मला काम करायला आवडेल. कारण स्त्रियांनी समाज घडवला तर समाज चांगला घडेल असं मला वाटतं. आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांचं म्हणाल, समाजासाठी विद्यार्थ्यांसाठी योगदान द्यायचं असेल तर माझी खूप इच्छा आहे की माझी आता सर्व्हिस 6 वर्ष राहिली. माझी सर्व्हिस संपल्यानंतरसुद्धा माझ्या खेड्यापाड्यातल्या विद्यार्थ्यांसाठी अगदी कमी मूल्य घेऊनसुद्धा मी त्यांच्यासाठी माझ्या ज्ञानाचा उपयोग करेन आणि माझी मुलं त्यांना मी घडवण्याचा प्रयत्न करेन. माझी खूप इच्छा आहे त्यांच्यासाठी शाळा संपल्यानंतर किंवा सर्व्हिस संपल्यानंतरसुद्धा करायची माझी खूप इच्छा आहे. त्याचबरोबर माझ्या मुलासाठी मला अजून खूप काही करायचं आहे. माझ्या मुलासाठी
का करायचं आहे मला ते माझं सांगायचं राहून गेलं. एकदा म्हणजे लहान असताना माझ्याकडं म्हणजे त्यावेळी माझी परिस्थिती नव्हती आणि असं यात्रेत गेलो होतं आणि एक खेळणं घेण्यासाठी तो रडत होता, JCB घ्यायसाठी रडत होता आणि त्यावेळी माझ्याकडे तेवढे पैसे नव्हते. मला तिथं खूप वाईट वाटलं. घरी आलो आणि घरी आल्यानंतर 2 दिवस माझा मुलगा रडत होता. मग तो रडलेला मला ते बघवलं नाही. म्हणजे मला तिथून मला खूप प्रेरणा मिळाली. मला माझ्या मुलासाठी काहीतरी करायचं आणि तिथून पुढं मी माझ्या मुलाचं सुद्धा शिक्षण मला चांगल्या पद्धतीनं पूर्ण केलं आणि इथून पुढं सुद्धा करायचं आहे. आज रोजी तो त्यावेळी गाडी त्याला मी देऊ शकलो नाही, पण आज तो स्वतःचा जॉब करतो. त्याचं मास मीडिया आणि जर्नलिझम डिप्लोमा झालेला आहे आणि आता तो स्टॉक मार्केट कंपनीमध्ये चांगल्या याच्यावर काम करतोय आणि 1.5 वर्ष झाली असतील जवळजवळ. आता त्यानं स्वतः गाडी घेतलेली आहे. GT 750 ही गाडी घेतलेली आहे त्यानं आणि मला त्याचा खूप अभिमान वाटतो. खूप नाही, अभिमानाचीच गोष्ट आहे. त्याच्यासाठी मला खूप करायचं आहे. ओके. तर आता नवरात्री सुरू आहे, तर या नवरात्रीनिमित्त तुम्ही आजच्या स्त्रियांना काय संदेश द्याल? स्त्रियांनी स्वतःला ओळखलं पाहिजे, स्वतःला बदललं पाहिजे आणि चूल आणि मूल इतकंसं न करता बाहेर समाजात पडलं पाहिजे, समाजाची प्रगती केली पाहिजे आणि समाजाच्या प्रगतीबरोबर स्वतःच्या कुटुंबाची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. कुटुंबाला पण बरोबर नेलं पाहिजे आणि समाजाला पण थोडंसं योगदान त्यांनी दिलं पाहिजे असं मला वाटतं. अच्छा. तर आज आपण अनिता पाटील यांचा प्रवास पाहिला आणि हा प्रवास नुसता ऐकण्यापुरता नाही, तर यातून आपल्याला खरंच एक चांगली प्रेरणा मिळते. त्यांचा संघर्ष, त्यांची जिद्द आणि त्यांची मेहनत इथं आपल्याला पाहायला मिळते. शून्यातून उभं राहिलेलं त्यांचं विश्व खरंच अगदी नावाजल्यासारखं आहे. तर मॅडम खूप खूप धन्यवाद, तुम्ही आज तारा न्यूजला भेट दिली आणि तुमच्या स्वप्नांना तारा न्यूजकडून शुभेच्छा. पुढील वाटचाल अशीच प्रगतीच्या ह्याच्यावर राहू दे. धन्यवाद मॅडम. मला जाता जाता एवढं म्हणायचं आहे, म्हणजे मला व्यक्त व्हायचं होतं की आपण घरी नेहमी बोलत असतो, ह्यांना सांगत असतो मी असे आहे, ह्यांना सांगत असतो मी असे आहे, पण मला समाजापर्यंत माझे विचार पोहोचवायला तुम्ही मदत केलेत. तारा न्यूजचे मी धन्यवाद आहे आणि खूप खूप आभारी. थँक्यू.